तर नमस्कार मंडळी, मी आहे श्रुती. तर तुम्हाला जसं की माहिती आहे की नवरात्र चालू आहे. नवरात्रीच्या 4थ्या माळीच्या दिवशी मी आले होते केडगाव देवीचं दर्शन घ्यायला. दरवर्षी नवरात्रीनिमित्त केडगाव इथे खूप मोठी यात्रा भरली जाते. इथे असलेलं हे रेणुका मातेचं मंदिर हे शेकडो वर्ष जुनं आहे. इथे नवरात्रीचे 9ही दिवस खूप मोठी यात्रा असते, त्याच्यामुळे इथे भाविकांची ही अत्यंत जास्त गर्दी असते. नवरात्रीमुळे इथला माहोलच सगळा बदलून गेला होता. संपूर्ण देवीचा गाभारा हा फुलांनी सजवला होता. आम्ही ज्या दिवशी इकडे दर्शनासाठी आलो होतो त्या दिवशी नेमकीच खूप पाऊस झाला होता. कोणत्याही यात्रेला आलोय आणि आम्ही न खाता कधी घरी गेलो असं कधी झालंच नाही. त्याच्यामुळे आम्ही मस्त पैकी भेळ वगैरे खाल्ली इथे. आणि आम्ही नेमकी दुपारी आल्यामुळे इथे पाळणे वगैरे सुद्धा सगळे बंद होते. केडगावलाच मंदिराच्या मागच्या साईडला माझ्या मम्मीच्या लहानपणीच्या मैत्रिणीचं सुद्धा घर होतं, त्यामुळे आम्ही त्यांना भेटायला तिथं गेलो. त्यांनी आम्हाला प्रेमाने खायला तर दिलं, पण यात्रेमध्ये एवढं सगळं खाल्ल्यानंतर हे खाणं माझ्या आणि माझ्या मावशीच्या मुलाच्या आम्हा दोघांच्या सुद्धा जीवावर आलं होतं, कारण की आमचं पोट हे गळ्यापर्यंत भरलं होतं. आमचा 10th स्टँडर्डचा अजून पहिलाच फेअरवेल नाही, पण माझ्या मम्मीने त्यांचा हे सेकंड फेअरवेलचं सुद्धा प्लॅनिंग सुरू झाले. त्याच्यामुळे आता मी म्हटलं चला आता बाद झाला, आता जाऊयात घरी. त्याच्यामुळे आता आम्ही निघालोय घरी. तर आता भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.